तर भारत पाकिस्तानमधल्या शस्त्रसंधीनंतर परिस्थिती आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे। पंजाबच्या सीमावर्ती भागातील गावं पुन्हा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे। आपल्या जीवनावश्यक वस्तू घेऊन लोक पुन्हा गावात परत येत आहेत। युद्ध संपल्यामुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। घर आणि गाव सोडायला लागत असल्यामुळे सीमावर्ती भागामध्ये राहणाऱ्या लोकांना कधी युद्ध व्हावं असं वाटत नाही आणि तशीच परिस्थिती इथल्या लोकांवर सुद्धा आली होती। त्यानंतर आता हे लोक आपल्या गावी परततायत। हेडलाइन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। एलओसीवर 15 ते 20 दहशतवादी आणि 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा। भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त। पाकिस्तानने तात्काळ पीओकेवरचा ताबा सोडावा। काश्मीरच्या मुद्द्यावर तिसऱ्याची मध्यस्थी भारताला मान्य नाही। परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला सुनावलं। भारत में निर्दोष लोगों का खून बहाने का एक ही अंजाम होगा, विनाश और महाविनाश। पुन्हा भारतात दहशतवादी हल्ला केल्यास पाकिस्तानचा महाविनाश। पंतप्रधान मोदींचा सज्जड इशारा। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मूसाच्या 3 साथीदारांचा खात्मा। शाहिद अहमद कुट्टेही मारला गेला। भारतीय सैन्याचं ऑपरेशन सिंदूर संदर्भात मोठं पाऊल। ऑपरेशन सिंदूरची 70 देशांच्या संरक्षण अधिकाऱ्यांना दिली माहिती। चीन आणि तुर्कस्तानचे अधिकारी मात्र गैरहजर असल्याची माहिती। तुर्कीच्या सफरचंदावर राज्यातल्या व्यापाऱ्यांचा बहिष्कार। पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे तुर्कीची सफरचंद बाजारातून गायब। मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज। दिल्लीतील कर्तव्यपथावर भाजपची तिरंगा यात्रा। भाजप नेत्यांसह नागरिकांची मोठी उपस्थिती। यात्रेतून जवानांच्या शौर्याला सलाम। भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा। एप्रिलमध्ये भारताचा किरकोळ महागाई दर हा 3.16%वर, तर आरबीआय कडून व्याजदर जैसे थेच ठेवले जाण्याची शक्यता। उद्या होणाऱ्या लग्नाआधी काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा बेपत्ता। अमरावती पोलिसात तक्रार दाखल। बेपत्ता होण्याआधी वैभवनं एटीएम मधून 40,000 रुपये काढल्याचं समोर। भिवंडीच्या काल्हेरमध्ये टेम्पो चालकाचा ताबा सुटल्यानं कामगार चिरडल्याची घटना। जखमी कामगारावर उपचार सुरू। अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद।